सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा काळ साधा नाहीये. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे, पण त्याची सुरुवात एका छोट्या निर्णयापासून होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, तीच गोष्ट आता तुमचं भविष्य बदलणार आहे. तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. काही लोकांना तुमचं यश सहन होणार नाही, पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात. एक गुपित आहे जे फक्त सिंह राशीच्या लोकांना लागू होतं. तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी आता जागी होणार आहे. पुढील काही दिवसात एक अशी संधी तुमच्यासमोर येईल जी तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. पण तुम्ही ती ओळखू शकाल का, की पुन्हा एकदा ती हातातून जाऊ द्याल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा संकेत जो तुम्हाला आधीच कळवेल की तुमचं नशीब कधी बदलणार आहे आणि तो क्षण चुकवला तर पुन्हा मिळणार नाही. सिंह राशीचा आत्मविश्वास बनणार यशाचा राजा. ज्योतिष सांगते सत्य. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ एक निर्णायक वळण घेऊन येत आहे. आतापर्यंत जे प्रयत्न तुम्ही शांतपणे करत होतात त्याचे फळ आता हळूहळू दिसायला सुरुवात होणार आहे. तुमच्या स्वभावात असलेली नैसर्गिक धाडस आणि नेतृत्व करण्याची ताकद आता पूर्णपणे पुढे येणार आहे. अनेक वेळा तुम्हाला वाटत असेल की तुमची किंमत कुणाला समजत नाही, पण आता परिस्थिती बदलणार आहे. लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचं मत महत्त्वाचं मानायला लागतील. आर्थिक आणि करिअरच्या बाबतीतही एक नवीन दार उघडण्याचे संकेत आहेत. जे लोक नोकरीत आहेत त्यांना बढती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. तर व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. मात्र या काळात तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद असेल. पण त्याच वेळी तो अहंकारात बदलू देऊ नका. कारण छोटासा चुकीचा निर्णय मोठी संधी हातातून जाऊ देऊ शकतो. नातेसंबंधाच्या बाबतीतही काही बदल जाणवतील. काही जुनी नाती संपतील, पण त्याच वेळी नवीन आणि खरे लोक तुमच्या आयुष्यात येतील. ज्यांनी तुम्हाला कठीण काळात साथ दिली, त्यांचं महत्त्व तुम्हाला आता अधिक जाणवेल. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ स्पष्टता आणणारा ठरेल. जे नातं टिकणारं आहे ते अधिक मजबूत होईल आणि जे नाही ते आपोआप दूर जाईल. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःकडे थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कामाच्या ओझ्यामुळे थकवा येऊ शकतो, पण योग्य वेळेवर विश्रांती घेतली तर तुम्ही अधिक ताकदीने पुढे जाऊ शकता. मानसिक शांतता टिकवणं हाही एक महत्त्वाचा भाग असेल, कारण मोठ्या यशासाठी मन स्थिर असणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीच्या मागे तुमचा आत्मविश्वास आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय असणार आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि भीती बाजूला ठेवली, तर कोणीही तुम्हाला यशाच्या शिखरावर जाण्यापासून थांबवू शकत नाही. सिंह राशीचा खरा राजा तोच असतो, जो परिस्थिती काहीही असली तरी स्वतःच्या सामर्थ्यावर उभा राहतो. आणि आता तो क्षण तुमच्यासाठी जवळ येत आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या सुरुवातीला लहान वाटतील, पण त्याच पुढे जाऊन मोठा परिणाम घडवतील. तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते किंवा एखादा जुना संपर्क पुन्हा जिवंत होऊ शकतो आणि हाच संपर्क तुमच्या पुढील प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे प्रत्येक भेट आणि प्रत्येक संवाद हलक्यात घेऊ नका, कारण नशीब अनेक वेळा लोकांच्या रूपातच तुमच्यासमोर येतं. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अचानक काही अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्या ओझ्यासारख्या वाटतील, पण ह्याच जबाबदाऱ्यांमुळे तुमची खरी क्षमता लोकांसमोर येईल. तुम्ही घेतलेले निर्णय, तुमचा आत्मविश्वास आणि संकटातही शांत राहण्याची तुमची पद्धत हे सगळं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. काही वेळा तुम्हाला एकट्यानेच निर्णय घ्यावे लागतील, पण त्या क्षणी स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं असेल. पैशाच्या बाबतीत अचानक काही चढ उतार जाणवू शकतात. एकीकडे अनपेक्षित खर्च वाढू शकतो, तर दुसरीकडे नवीन उत्पन्नाचे स्तोत्रही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं ठरेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक खर्च विचारपूर्वक करा. कारण योग्य व्यवस्थापन केलं तर हाच काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतो. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेली एखादी इच्छा किंवा स्वप्न पुन्हा एकदा जोर धरू शकतं. कदाचित तुम्ही ती गोष्ट आधी काही कारणाने सोडून दिली असेल, पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. हीच वेळ आहे पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची. भीती किंवा इतरांच्या मतांमुळे थांबू नका, कारण तुमचं यश हे तुमच्या धाडसावर अवलंबून असणार आहे. कुटुंबाच्या बाबतीत थोडा वेळ देणं आवश्यक होईल.
काही गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. तुमच्या एका शांत आणि समजूतदार निर्णयामुळे अनेक ताणतणाव कमी होऊ शकतात. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल आणि यामुळे तुमचं मनही अधिक स्थिर राहील. आत्मविश्वास वाढत असताना संयम राखणं ही सगळ्यात मोठी कसोटी असेल. कारण प्रत्येक गोष्ट लगेच घडेल असं नाही. काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल. पण जो सिंह योग्य वेळेची वाट पाहतो तोच योग्य क्षणी झेप घेतो आणि त्याच झेपेमुळे तो इतरांपेक्षा पुढे जातो. येणाऱ्या काळात तुम्हाला अशीच एक संधी मिळणार आहे, जिथे एक योग्य पाऊल तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतं. या टप्प्यावर तुमच्या विचारांमध्ये एक मोठा बदल जाणू लागेल. आधी ज्या गोष्टींवर तुम्ही जास्त प्रतिक्रिया द्यायच्यात, त्या आता तुम्ही शांतपणे हाताळू लागाल. ही मानसिक प्रगती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल, कारण यामुळे तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि परिणामकारक होतील. तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी स्थिरता जाणवेल, जी इतरांनाही दिसू लागेल. काही अपूर्ण कामं किंवा अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतात. यावेळी मात्र तुम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाल आणि पूर्वी झालेल्या चुका टाळून त्यात यश मिळवण्याची शक्यता वाढेल. हाच काळ आहे जेव्हा जुन्या अनुभवांचा खरा फायदा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे प्रयत्न कराल, तितकंच परिणाम समाधानकारक मिळेल. या दरम्यान तुम्हाला स्वतःसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. काही सवयी, काही लोक किंवा काही परिस्थिती तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत असतील, तर त्यापासून दूर जाण्याची वेळ येईल. हे निर्णय घेताना थोडं कठीण वाटेल, पण दीर्घकालीन फायद्यासाठी ते आवश्यक असतील. तुमच्या आयुष्यात जागा निर्माण केल्यावरच नवीन आणि चांगल्या गोष्टी येऊ शकतात. तुमच्या कामात सर्जनशीलता वाढण्याचेही संकेत आहेत. जर तुम्ही एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल, तर तुमच्या कल्पना लोकांना आकर्षित करतील. नवीन आयडिया, नवीन पद्धती आणि वेगळा विचार यामुळे तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसाल. हाच काळ आहे जिथे तुमचं वेगळेपण तुमची ओळख बनवेल. प्रवासाचे योगही दिसत आहेत आणि हा प्रवास केवळ स्थान बदलण्यासाठी नसेल, तर तुमच्या विचारांनाही नवीन दिशा देणारा ठरेल. नवीन जागा, नवीन लोक आणि नवीन अनुभव तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. कधी-कधी वातावरण बदललं की माणसाची ऊर्जा देखील बदलते आणि तुमच्यासाठी हा बदल सकारात्मक ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या सर्व बदलांमध्ये एक गोष्ट सातत्याने जाणवेल. तुम्ही हळूहळू तुमच्या जुन्या रूपातून बाहेर पडत आहात आणि एका अधिक शक्तिशाली, आत्मविश्वासी आणि स्पष्ट व्यक्तिमत्वाकडे वाटचाल करत आहात. हा प्रवास सोपा नसेल, पण प्रत्येक पायरीवर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि शेवटी ह्याच अनुभवांमुळे तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल, जिथे तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख स्वतःच बोलू लागेल. या काळात तुमच्या आयुष्यात वेळेचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवेल. तुम्ही आधी सहज सोडून देत असलेले क्षण आता तुम्हाला अमूल्य वाटू लागतील. प्रत्येक दिवसाचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार तुम्ही जाणीवपूर्वक कराल. हीच सवय तुमच्या यशाचा पाया ठरेल, कारण योग्य वेळी योग्य गोष्ट करणं हीच खरी जिंकण्याची किल्ली असते. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच आकर्षण शक्ती निर्माण होईल. लोक तुमच्याशी बोलताना प्रेरित होतील. तुमच्या शब्दांमध्ये वजन जाणवेल. काही जण तुमच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतील, तर काही जण तुमच्याशी तुलना करायला लागतील. पण या सगळ्यात स्वतःची ओळख टिकून ठेवणं महत्त्वाचं असेल. इतरांसारखं होण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या मार्गावर चालणं तुम्हाला अधिक उंचीवर नेईल. या दरम्यान तुम्हाला काही अशा संधी मिळतील, ज्या थेट तुमच्या कौशल्याशी संबंधित नसतील, पण त्या स्वीकारल्यास तुम्हाला नवीन अनुभव आणि नवीन दिशा मिळू शकते. प्रत्येक संधीचा फायदा केवळ पैशासाठी न बघता शिकण्याच्या दृष्टीनेही घ्या, कारण कधीकधी अनपेक्षित मार्गच आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतात. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास दिसेल, पण त्यासोबत नम्रता ठेवणं अत्यंत गरजेचं असेल, कारण जितका मोठा यशाचा स्तर, तितकी जमिनीवर राहण्याची गरज वाढते. तुमचं यश टिकवण्यासाठी लोकांशी चांगले संबंध ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असेल. एखाद्याला दिलेला छोटासा आदर भविष्यात मोठं सहकार्य घेऊन येऊ शकतो. तुमच्या मनात काही वेळा शंका किंवा असुरक्षिततेची भावना येऊ शकते, विशेषतः जेव्हा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. पण अशा वेळी घाबरून मागे हटण्याऐवजी थोडा वेळ घेऊन पुन्हा एकदा परिस्थिती समजून घेणं आवश्यक असेल. प्रत्येक अडथळा हा तुम्हाला थांबवण्यासाठी नसतो, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतो. ही जाणीव तुम्हाला पुढे नेईल.
या प्रवासात तुम्हाला स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची संधी मिळेल. ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी अशक्य वाटत होत्या, त्या आता तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. तुमचं धैर्य आणि सातत्य हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही फक्त परिस्थितीशी लढत नाही आहात, तर ती तुमच्या बाजूने वळवत आहात. शेवटी या संपूर्ण बदलांमधून एक नवीन ओळख तयार होणारच आहे. अशी ओळख जी इतरांना प्रेरणा देईल. तुमच्या यशाची कथा ही केवळ तुमच्यासाठी मर्यादित राहणार नाही, तर ती अनेकांसाठी उदाहरण ठरेल. आणि हाच तो क्षण असेल जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही फक्त यश मिळवलं नाही, तर त्या यशाचे खरे अधिकारी बनलात. आता पुढील काळात तुमच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी बदल घडणार आहे. तुम्ही लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीवर अधिक लक्ष देऊ लागाल. यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे यामधील फरक स्पष्टपणे दिसू लागेल. काही लोक जे फक्त गरजेपुरते तुमच्या आसपास होते, ते हळूहळू दूर जातील आणि जे खरे आहेत तेच शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहतील. हा बदल थोडा एकटेपणा आणू शकतो, पण त्यातूनच तुम्हाला खरी ताकद मिळेल. तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये एक वेगळीच धार येईल. कोणत्या संधी स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या हे तुम्ही पटकन ओळखू शकाल. आधी जिथे तुम्ही थोडा वेळ घेत होतात, तिथे आता तुमचा विचार वेगवान आणि अचूक होईल. या गुणामुळे तुम्ही अनेक वेळा इतरांपेक्षा पुढे राहाल, कारण योग्य वेळ साधणं हीच मोठ्या यशाची गुरुकिल्ली असते. या दरम्यान तुम्हाला काही गुप्त गोष्टी किंवा माहिती कळू शकते, जी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाची ठरेल. ही माहिती कशी आणि केव्हा वापरायची हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल. योग्य वेळी योग्य गोष्ट उघड करणं किंवा शांत राहणं, दोन्ही तुमच्या बाजूने परिस्थिती वळवू शकतात. तुमच्या आयुष्यात शिस्त आणण्याची एक नवीन प्रेरणा मिळेल. तुमची दिनचर्या, तुमचं काम करण्याचं वेळापत्रक आणि तुमचे प्राधान्यक्रम यात तुम्ही बदल कराल. ही शिस्त सुरुवातीला थोडी कठीण वाटेल, पण याच शिस्तीमुळे तुम्ही इतरांपेक्षा जास्त प्रगती करू शकाल. कारण सातत्याने केलेले छोटे प्रयत्नच मोठं यश घडवतात. काही वेळा तुम्हाला स्वतःलाच आव्हानं देण्याची गरज भासेल. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं आवश्यक ठरेल, कारण जिथे भीती आहे तिथेच तुमचं पुढचं पाऊल लपलेलं आहे. तुम्ही जर त्या भीतीवर मात केली, तर तुमच्यासाठी अशा दारं उघडतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. जरी आसपासचे लोक वेगळं सांगत असले तरी त्या क्षणी तुमची अंतर्मनाची आवाजच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. हा क्षण थोडा कठीण असेल, पण त्यातूनच तुमचं खरं नेतृत्व उभं राहील. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही आता परिस्थितीवर अवलंबून नाही आहात, तर परिस्थिती तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. ही जाणीव तुम्हाला आतून अधिक मजबूत करेल. तुमचं प्रत्येक पाऊल आता अधिक ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण असेल आणि ह्याच पावलांमुळे तुम्ही अशा उंचीवर पोहोचाल जिथून मागे वळून पाहताना तुम्हाला तुमच्या प्रवासाचा अभिमान वाटेल. या पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यात प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलताना दिसतील. ज्या गोष्टी एकेकाळी अत्यंत महत्त्वाच्या वाटत होत्या, त्या आता मागे पडतील आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला पुढे नेणाऱ्या गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित होईल. ही स्पष्टता तुम्हाला वेळ, ऊर्जा आणि मेहनत योग्य दिशेत वापरायला शिकवेल. यामुळे तुमच्या प्रत्येक कृतीमागे एक ठोस हेतू दिसू लागेल. तुमच्या आजूबाजूचं वातावरणही बदलत जाईल. काही नवीन संधी अशा स्वरूपात येतील ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यामागे मोठा फायदा दडलेला असेल. तुम्हाला या संधी ओळखण्यासाठी तुमची निरीक्षण शक्ती वापरावी लागेल. लहान संकेत, छोट्या घडामोडी आणि लोकांच्या वागण्यामधून तुम्हाला पुढील दिशा मिळू शकते. तुमच्या संवाद शैलीतही मोठा बदल होईल. तुम्ही कमी बोलून जास्त प्रभाव टाकायला शिकाल. तुमचे शब्द निवडक आणि थेट असतील, ज्यामुळे लोक तुमचं बोलणं अधिक गंभीरपणे घेतील. काही प्रसंगी तुम्ही शांत राहणं पसंत कराल आणि हाच शांतपणा तुमच्यासाठी ताकद ठरेल. प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं, हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. या काळात तुमच्या ध्येयाबद्दलची निष्ठा अधिक वाढेल. अडथळे आले तरी तुम्ही मागे हटणार नाही, उलट त्या अडथळ्यांमधून मार्ग काढण्याची तुमची क्षमता वाढेल. तुम्ही समस्यांकडे अडथळा म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहायला सुरुवात कराल. ही दृष्टी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल. काही वेळा तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज भासेल. बाहेरच्या गोंधळापासून थोडं दूर जाऊन स्वतःच्या विचारांमध्ये रमणं तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. या शांततेत तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील, जी तुम्ही बाहेर शोधत होता.
स्वतःशी संवाद साधणं ही तुमची एक नवीन सवय बनेल आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींना पूर्ण विराम देण्याची वेळही येईल. जे अध्याय आता तुमच्यासाठी उपयुक्त नाहीत ते बंद करून पुढे जाणं आवश्यक ठरेल. हा निर्णय भावनिकदृष्ट्या थोडा कठीण असू शकतो, पण ह्याच निर्णयामुळे तुम्ही नव्या सुरुवातीसाठी तयार व्हाल. या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही एक गोष्ट नक्की शिकाल. स्वतःवर नियंत्रण ठेवणं. भावना, वेळ आणि कृती यावर नियंत्रण मिळवल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि जेव्हा ही जाणीव पूर्णपणे रुजेल तेव्हा तुम्ही केवळ यशाच्या मागे धावणार नाही, तर यश तुमच्या मागे येऊ लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की या प्रत्येक शब्दामध्ये तुमच्या आयुष्याचा आरसा दिसतोय, तर आता फक्त विचार करून थांबू नका. एक छोटं पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्यात असलेल्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि आजपासून तुमच्या ध्येयासाठी काहीतरी ठोस करा. खाली कमेंटमध्ये "मी तयार आहे" असं लिहा आणि स्वतःलाच एक वचन द्या की कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्ही मागे हटणार नाही. हा संदेश तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. ज्या व्यक्तीला हे ऐकण्याची सर्वात जास्त गरज आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. आणि अशाच प्रेरणादायी आणि तुमच्या राशीशी जोडलेल्या खास अपडेट्ससाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी आणखी मोठं संकेत घेऊन येणार आहे.